बाला चौधरी महाराज, त्याचप्रमाणे जिल्हा ग्राहक मंचाचे माजी न्यायाधीश तसे आपल्या सर्व बरेच आहेत ॲडव्होकेट श्री दीपक भाऊ शेषरभाऊ देशमुख, या सर्वांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे हनुमंतरायाच्या प्रतिमेचे पूजन करून होईल. तर मी आजचे अतिथी श्री बाला चौधरी महाराज यांना विनंती करतो की आपण हनुमंतरायाच्या प्रतिमेचं पूजन करावं. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सगळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी भूतहारी वैष्णवा, दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा, पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपणा, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती बळे, ब्रह्मांडे मारिले देव आवडले दंत पंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृगुटी ताटल्या बळे, पुच्छते मुरडले माथा कीर्ती कुंडले बरी, सुवर्ण कटिका सोटी घंटा किणकिणी नागरा, तकदारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, चपळांग पाहता होते महाविद्युल्लते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे, आणिला मागुती मेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतिसे तुळना नसे, अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत रातसे, तयासी तुळना कोठी मेरू मंदार दाकुटे, ब्रह्मांडा भोवते वेळे वज्र उच्चे करू शके, तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे, हा रक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा, धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समजई, पावती रूप विद्यादी स्तोत्र वाढे करोनिया, भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तई, नासकी तुटली चिंता आनंदे भीम दर्शने, हेदरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी, दृढदेहो संदेहो संध्या चंद्रकळा गुणे, रामदासी अग्रगणो अपि गुणासी मंडनो, रामरूपे अंतरात्मा दर्शने दोषनासती, इति श्री रामदास कृत संकट निरसनं मारुती स्तोत्रम संपूर्णम. श्री रामचंद्र भगवान की जय. महारुद्र महाबली हनुमान की जय. हनुमान चालीसा पठणास आरंभ होत आहे. सुरुवातीचा पाठ श्री चिन्मय राजू चौधरी घेतील, त्यानंतर श्री सर्वोत्तमराव पाथरीकर काकांनी तयार राहायचं. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, भरण रघुवर बिमल जसु जो दायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरलु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसतिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वर्ण विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्र ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ साजे,
शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सियसि दिखावा बिकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाय संजीवन लखन जियाए श्री रघुबीर हर शिवर लाए रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही समभाई सहस बदन तुम यश गावे अस कही श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद शारद सहित अहिसा जम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कही सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र योजन पर भानु लील्योताहि मधुर फल जानु तव मुद्रिका मेलि मुख माही जल दिलाहि गए अजरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे देते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आप तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग पर ताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्त धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो शत बार पाठ कर कोई छूटई बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय डेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बस भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सति लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर काम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन वसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर सिर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही समभाई सहस्र बदन तुमरो यस गावे अस कई श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कह सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाय राम जपद दीन्हा
तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्त्र योजन पर भानु इल्यो दाहि मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेली मुख माही जलधि लांघि गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे तेते राम दुआरे तुम रखवारे होयन आज्ञा बिनु पैसारे सब सुगल है तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आप हीनो लोक आकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान दोलावे सब पर राम तपस्वी राजा इनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे आप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर वीर जानकी माता राम रसायन तुम्हारे बासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंधकाल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सतबार पाठ कर गोई छूटहि मंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा जय नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हर मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय श्री गणेशाय नमः अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छन्दः सीता शक्ति श्रीमद हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्गारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमूर्जटां मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविष्टम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं स्वासितूनधनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातु माविर्भूतमजं विभुं राम रक्षा पठेत् प्राज्ञा पापग्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजा कौसल्यो दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया सुग्रीवेशजटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभु ऊरूरगुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतकृतः पातु जङ्गे दशमुखान्तकः पादो विभीषण
भीषण श्रीदः पातु रामोऽखिलं वपु एतां रामलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतल व्योमचारिण सद्मचारिणा न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगच्चैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धार्ये तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहत्य सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि माहरा तथा लिखितवान् प्राप्त प्रबुद्धो बुधकौशिका आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अभिराम श्रीलोकानां राम श्रीमान् सनप्रभु तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीक विशालाक्षो चिरकृष्णाजिनाम्बरो फलमूलाशिनो तान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्येतो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मदाम् रक्षक कुलनिहत्तारो त्राये त्राण्यो रघुत्तमो आतसज्ज धनुषा विषस्पृशा वक्षया शुगणि संगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतपति सदैव गच्छताम् सन्नद्ध कवची खड्गी चाप बाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामं पातु स लक्ष्मणा रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्यो रघुत्तमा वेदांत वेद्य यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान् अप्रमेय पराक्रमा इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्त श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशया रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुमन्ति नामभिर्निर्वेद ते संसारिणो नराः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिराम रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकरकश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य त्वं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् वर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमूढ रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय
श्रेयस्सा भवतु मे मोरा राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्री बुद्धकौशिक विरचितं श्रीराम रक्षा स्तोत्रं संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। महारुद्र महाबली हनुमान की जय। उमापति महादेव की जय। यानंतर आज आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी यामध्ये ग्राहक मंचाचे माजी न्यायाधीश ॲडव्होकेट दीपक भाऊ शेषराव देशमुख यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलावे। चिन्मयनं हा हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम मला वाटते मागील 9 महिन्यांपासून हा कार्यक्रम सुरू आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम चिन्मयचं अभिनंदन करतो। आज आपण जी पत्रिका चिन्मयनं आपल्याला सर्वांना जी व्हॉट्सॲपवर पाठवलेली आहे ती जर पाहिली तर चिन्मयनं त्यामध्ये या हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमासंदर्भात यामागचा उद्देश काय आहे हे त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे की हिंदू समाजाच्या एकजुटीसाठी आणि आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। नुकतंच आपण पाहिलं की पहलगाममध्ये हिंदू धर्माच्या 26 व्यक्तींवर धर्मोच्चारून हल्ला झाला। असा हल्ला ज्यावेळेस होतो त्यावेळेसच आपल्याला विशेषतः हिंदू समाजाला एकजुटीचं महत्त्व समजतं। वास्तविक आपण अनेक वर्ष वेगवेगळे आक्रमण आपण सहन करत आलेलो आहोत आणि या आक्रमणांमुळे दिवसेंदिवस आपल्या समाजाचा आपल्या हिंदू धर्माचा संकोच होत आलेला आहे। जे आक्रमणकर्ते आहेत त्यांच्याकडे आज 56 देश झालेत। वास्तविक आपला धर्म हा अत्यंत पुरातन आहे, प्राचीन आहे। असं असताना मागून आलेले धर्म आज जगभर पसरत आहेत आणि याचं प्रमुख कारण हेच आहे की आपल्या धर्माचा संकोच होण्याचं प्रमुख कारण हेच आहे की आपण एकजूट नाही आहोत। हिंदू म्हणून जेव्हा आपण पाहतो तर त्यावेळेस खरंच आपण हिंदू आहोत का? कारण आपण एकमेकाला जातीने ओळखतो, हा अमक्या जातीचा, हा तमक्या जातीचा। जोपर्यंत आपण हा भेदभाव जातीच्या संदर्भाने आपण थांबवणार नाहीत आणि हिंदू म्हणून एक होणार नाहीत तोपर्यंत आपल्यावर हे असे आक्रमणं होत राहणार आहेत। काश्मीरमधून म्हणजे स्वतंत्र भारतामध्येच काश्मीरमधून आपला धर्म तिथं आपल्या धर्माचे लोक आज त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले नाहीत, खूप कमी राहिलेले आहेत। तीच परिस्थिती आता पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेली आहे। मुर्शिदाबादमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेतून सुद्धा हे सिद्ध झालेले की आपण एक नसल्यामुळं तिथून आपल्या लोकांना पलायन करावं लागलं। हे अतिशय विदारक असं चित्र आहे आणि हे बदलायचं असेल तर आपल्याला एक होणं आवश्यक आहेच, परंतु त्याची सुरुवात आपल्याला आपल्या कुटुंबापासून देखील करावी लागणार आहे।
कारण आपण पाहतो आहोत की पूर्वी जी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती ती आज नष्ट झालेली आहे. अनेक ठिकाणी तर असं चित्र आहे, एखाद्या कुटुंबात एकच मुलगा आहे परंतु तो मुलगा आई वडिलांपासून वेगळा राहतो. असं कुटुंबच जर विघटित लागलं तर समाज, हिंदू धर्माचे लोक एकत्र कधी येतील? आणि म्हणून हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला वारंवार अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र यावं लागेल. वेगवेगळ्या विषयावर आपल्याला चर्चा करावी लागेल. आपल्या ज्या धर्मातील काही समस्या असतील त्याच्या संदर्भानं देखील चर्चा व्हायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आज जोथवे महाराज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेतच, ते त्या संदर्भानं मार्गदर्शन करतीलच. याशिवाय दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपली संस्कृतीच्या संदर्भानं देखील आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. काल परवा एका टीव्हीवर मी एक पाहत होतो, सहज घरामध्ये बाकीचे कुटुंबीय माझे बसले होते सिरियल पाहत. तर तिथं मला एक असं चित्र दिसलं त्या सिरियलमध्ये की नवरा बायको दोघं मिळून दारू पिते. आता हे टीव्हीच्या माध्यमातून आणि ते कुटुंब हिंदू कुटुंब दाखवले त्या सिरियलमध्ये. आणि नवरा बायको आणि म्हणजे ते इतकं नॉर्मल दाखवलं ते की म्हणजे हे चालतं असं. हे जे चालू आहे हे वेगळ्या प्रकारचं जे आक्रमण आपल्यावर होत आहे हे आपण कुठंतरी थांबवलं पाहिजे. अन्यथा आपलं हिंदू म्हणून जे अस्तित्व आहे ते शिल्लक राहणार नाही. आधीच आपला संकोच झालेला आहे आणि आता वेळीच जर आपण जागे जर झाले नाही, निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अनेक तज्ज्ञ लोकांनी वारंवार आपल्याला सूचना केलेली आहे, इशारे दिलेले आहेत की आता आपल्याला अधिक सजग होणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान वाटला पाहिजे, असं आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि या निमित्तानं चिन्मयनं हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्यामुळेच मला चिन्मयचं कौतुक वाटतं आणि म्हणून चिन्मयचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी जोथवे गुरुजींचं या ठिकाणी प्रवचन ऐकत आहात, त्यामुळे मी अधिक वेळ घेत नाही आणि या ठिकाणीच थांबतो. जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद दीपक भाऊ. दीपक भाऊंनी अतिशय मार्मिक शब्दामध्ये आपलं मनोगत इथं व्यक्त केलं, त्यांचे मी शतशः आभार मानतो. यानंतर आजचे प्रमुख अतिथी प्रवचनकार हरिभक्तपरायण बालतोथवे महाराज यांना मी नम्र विनंती करतो, त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा उपक्रम कसा सुरू झाला याविषयी साहेबांनी अतिशय सुंदर चिंतन मांडलं. तसं तर माझी माहिती अशी आहे की छोट्या प्रवाहाच्या निमित्तानं का होईना ही हनुमान चालीसा परभणीमध्ये चिन्मयनं 1920 मध्ये सुरू केली.
2020 मध्ये, म्हणजे कोरोनाच्या काळातच जवळपास. पण प्रवाह अतिशय क्षीण होता. गंगोत्रीला जशी गंगा आहे तसा लहान प्रवाह होता. आता 22-23 नंतर त्याला एक व्यवस्थित असं रूप दिलेलं आहे आणि आज संख्याही खूप छान आहे. प्रचलित राजकारणावर मी बोलणार नाही, कारण चिन्मयनं मला एक विषय दिलाय आणि विषयाच्या सोबत वेळही दिलाय. तर ते विषयापेक्षा वेळेचं टेन्शन जास्त आहे मला, की महाराज आम्ही या सामूहिक रामरक्षा, सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा समारोपाला रामरक्षेचा पाठ घेतो. आतापर्यंत अनेक साधू संत व्याख्याते प्रवचनकार येऊन गेले. तुम्ही यावेळी थोडं रामरक्षेविषयी बोला, म्हणून मी विषयांतर करणार नाही, कारण वेळ कमी आहे आणि सुरुवात झाली तरी खूप आहे. आता आपण सगळ्यांनी मिळून रामरक्षेचा पाठ केला. या रामरक्षेमध्ये 38 श्लोक आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम पासून 38 श्लोक आहे. पण मूळ जी रामरक्षा आहे, ज्याला राम कवच म्हणतो आपण, हे 5.5 श्लोकाचं आहे. फक्त आज तोंड ओळख करून घ्यायची आणि या तोंड ओळखीमधून जर जिज्ञासा निर्माण झाली, मग हळूहळू आपण या किंवा इतर कोणा व्यासपीठाच्या माध्यमामधून रामरक्षा समजून घेण्याचा प्रयत्न. पहिलं कसं आहे की उपासनेच्या 3 पायऱ्या आहेत, हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नाही. आपण कधी हरिपाठ म्हणतो, कधी ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, कधी भीमरूपीचे पाठ करतो, कधी विष्णू सहस्रनाम म्हणतो, कधी हनुमान चालीसाचे 11 पाठ करतो आणि आपल्याला असं वाटतं की आपली उपासना झाली. हे अज्ञान थोडंसं कमी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे की उपासनेच्या 3 पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी आहे पाठ उपासना. आता आपण हनुमान चालीसाचे किती पाठ घेतले? 11. रामरक्षेचा 1 पाठ घेतला, भीमरूपी महारुद्राचा 1 पाठ घेतला. या कार्यक्रमामध्ये ही जी पाठ उपासना आहे ही पहिली पायरी आहे. इथं थांबायचं नाहीये. उपासनेची दुसरी पायरी आहे अर्थ उपासना. तुम्ही आता 45 मिनिटांमध्ये जे काही म्हटलं, कळालं का आम्हाला? सगळं कळालं महाराज आम्हाला. आम्ही रामरक्षा म्हटली, आम्ही हनुमान चालीसा म्हटली, हे कळणं महत्वाचं नाही. का रामरक्षा? हनुमान चालीसाच का? भीमरूपीच का? कारण या स्तोत्रामध्ये काही शक्ती आहे, काही सामर्थ्य आहे. कोणत्याही शब्दामध्ये 2 शक्ती असतात, लक्षात घ्या. पहिली जी शक्ती आहे शब्दाची, तिचं नाव आहे मंत्रशक्ती. तुम्ही अर्थ समजून करा किंवा न समजता करा, तुम्हाला रामरक्षेचं फळ मिळणार. मी काय म्हणतो लक्षात घ्या. तुम्ही भीमरूपीचा अर्थ समजून म्हणा, न समजता म्हणा, हनुमान चालीसा समजून घेऊन म्हणा, न समजता म्हणा, कारण त्या स्तोत्रामध्ये जे शब्द आहेत ते मंत्ररूप आहेत आणि ज्याच्यामध्ये मंत्ररूप शब्द असतात त्या स्तोत्राचा पाठ काळजीपूर्वक करावा, एवढं सांगणार आहे मी आज. त्याच्यावर पुन्हा वेगळं भाष्य करणार.
शुद्ध म्हणावा, स्पष्ट म्हणावा, स्वच्छ म्हणावा. कारण त्याच्यामधल्या प्रत्येक मात्रा, वेलांटी या प्रत्येकाला काय आहे, विशिष्ट अशा प्रकारचं वजन असतं, अर्थ असतं. म्हणून हे रामरक्षा नुसतं स्तोत्र नाही बघा. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य सुरुवात कशी आहे बघा. हे मंत्ररूप स्तोत्र आहे. म्हणजे काही लोक म्हणतात किंवा आम्हाला अर्थ नाही कळाला मग आम्ही म्हणावं का नाही, म्हणणं चालू ठेवायचं पण थांबायचं नाही तिथं. कधीतरी जोथवे महाराजासारखं कोणीतरी भेटाल की तुम्हाला अर्थ समजून घ्यायची विनंती करील. अर्थ समजून घेणं महत्वाचं. कुठल्याही स्तोत्रामध्ये दोन ज्या शक्ती आहेत त्यातली पहिली मंत्र शक्ती आहे, दुसरी अर्थशक्ती आहे. भीमरूपीमध्ये मंत्र शक्ती आहे, अर्थशक्ती आहे. हनुमान चालिसामध्ये मंत्र शक्ती आहे, अर्थशक्ती आहे. म्हणून यांना काय समाजामध्ये अधिक लोकप्रियता मिळालेली आहे. मंत्र आहे. हरिपाठामध्ये मंत्र शक्ती आहे. म्हणून हरिपाठाचा अर्थ कळेपर्यंत थांबायचं नाही पाठाला, म्हणत राहायचं. एक शक्ती काम करील पण दुसरी शक्ती कशासाठी ते सांगतो. ही रामरक्षा जी आहे मंत्र रूप आहे, स्तोत्र आहे. स्तोत्रामध्ये प्रभू रामचंद्राच्या गुणांचं वर्णन आहे. आणि या स्तोत्राचं नाव तुम्हाला माहिती आहे, रामरक्षा. प्रभू रामचंद्रांनी माझ्या जीवनाची, माझ्या अवयवाची, माझ्या शरीराची काय करावी, रक्षा करावी अशी याच्यामध्ये विनंती आहे. मग हे स्तोत्र कोणी लिहिलंय तर हे रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी. बुध कौशिक कोण होते माहिती नाही आम्हाला. इथून आमच्या अज्ञानाला सुरुवात झाली. दन दन म्हणलं, किलोभर उसळ खाल्ली, मोकळं झालो. कुशिक नावाचे ऋषी होते. त्या कुशिक नावाच्या ऋषींना गाधी नावाचा मुलगा होता. त्या गाधी नावाच्या मुलाला विश्वामित्र नावाचा मुलगा होता. आणि तो विश्वामित्र म्हणजे कुशिक घराण्यामध्ये जन्माला आला म्हणून कौशिक झाला. लक्षात झालं का नाही. रघुकुलामध्ये जन्माला आले म्हणून प्रभू रामचंद्र कोण झाले, राघव झाले, रघुनाथ झाले. कुशिक घराण्यामध्ये गादीचा मुलगा विश्वामित्र ही परंपरा आहे. म्हणून बुध कौशिक म्हणजे विश्वामित्र असा एक अर्थ आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की विश्वामित्र वेगळे आणि कौशिक ऋषी वेगळे. आपल्याला त्याच्यावर आज वाद करायचा नाही. मग यांच्या पाठीमागे एक शेपूट लागले बुध. आणि बुध शब्दाचा अर्थ आहे बुद्धिमान. हे कौशिक नावाचे जे ऋषी होते, मी सांगितलं विश्वामित्र, अजून कोणी काही सांगाल तुम्हाला तर हे कसे होते तर बुद्धिमान होते. यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये शंकर पार्वती आले. आणि शंकर पार्वतीनी, भोलेनाथ शंकराने पार्वती मातेला स्वप्नामध्ये रामरक्षा सांगितली. नीट आहे का. रामरक्षेचा जन्म कुठे आहे, स्वप्नात आहे. या बुध कौशिक नावाच्या ऋषीला स्वप्न पडलं. त्यांच्या स्वप्नामध्ये भोलेनाथ शंकर आले आणि ते पार्वती मातेला रामरक्षा सांगतायत असं त्यांना स्वप्न पडलं. आणि ती रामरक्षा या कौशिक नावाच्या ऋषींनी स्वप्नात ऐकली. आणि ऐकल्यानंतर त्यांनी ती संपूर्ण लक्षात ठेवली.
आपल्याला इतके महिने झाले तरी हनुमान चालिसाची पोथी असल्याशिवाय म्हणता येत नाही. एवढी तीव्र स्मरणशक्ती आहे आपली. स्वप्नामध्ये एकदा ऐकलेली रामरक्षा या कौशिक नावाच्या ऋषींनी सकाळी उठून जशाला तशी लिहून घेतली. आदिष्टवान यथा स्वप्ने. मी रामरक्षेमधला श्लोक सांगायलो तुम्हाला. आदिष्ट म्हणजे झोपेतून उठणे, दिष्ट म्हणजे दिसणे. आदिष्ट म्हणजे जे दिसलं. कुठं दिसलं? स्वप्नामध्ये. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा इमाम हरा. ही रामरक्षा, हर म्हणजे शंकर, कोणाला सांगतात? पार्वती मातेला आहे. तथा लिखितवान प्रात. सकाळी उठल्याच्या नंतर ती जशाला तशी सकाळी, प्रात म्हणजे सकाळी, लिखितवान प्रात, प्रबुद्ध. बुध कौशिका प्रबुद्ध आहेत, बुद्धिमान आहेत. जशाला तशी रामरक्षा लिहिली. आपल्याला अजून जशाला तसा हरिपाठ म्हणता येत नाही. शमदमा वैरी हरी झाला म्हणतो आम्ही. ऐका, हे ज्ञानेश्वर महाराज जर समाधीतून बाहेर आले चुकून, अवघड आहे का नाही? आपण तो शब्द वेरी आहे, आणि वेरी म्हणजे श्रेष्ठ. पण आमचा दणका चालू आहे, कारण आमच्या अर्थाकडे लक्ष नाही. शमदमा वैरी. वैरी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? आहे का नाही? वैरी म्हणजे शत्रू आणि वेरी म्हणजे श्रेष्ठ. पण आम्हाला सगळेच शब्द सारखे असल्यामुळे आपला दणका चालू. आदिष्टवान जे पाहिलं, दिष्ट म्हणजे पाहिलं, यथा स्वप्ने रामरक्षा इमा मारा तथा लिखितवान प्रात प्रबुद्ध बुध कौशिका. म्हणून या स्तोत्राचे ऋषी कोण आहे? बुध कौशिक आहे. मग पार्वतीला भोलेनाथ शंकरानं रामरक्षाची सांगितली. ती पार्वतीने विचारली का यांनी मनानं सांगितली? माहिती काही थोडस आहे? विचारलं तिला. काय विचारलं तिनं? नीट ऐका. हे तसं 2 तासाचं प्रवचन आहे, आपल्याला 20 मिनिटात संपवायचं. सुरुवात झाली तरी जिंकला आपण. केनो पायेन लघुना विष्णोर नाम सहस्रकम पठ्यते पंडिते नित्यम श्रोतुमिच्छामि अहम प्रभु. पार्वती माता आपल्या पतीला म्हणते की हे प्रभो, विष्णू सहस्रनाम 107 श्लोकाचं आहे, आणि एवढं म्हणायला मला वेळ नाही. भांडे कुंडे, स्वयंपाक पाणी आहे, वॉशिंग मशीन लावावं लागते. तुमच्याकडे विष्णू सहस्रनामाचं फळ देणार पण थोड्या संख्येचं असं एखादं स्तोत्र आहे का? की फळ विष्णू सहस्रनामाचं मिळालं पाहिजे पण श्लोकाची संख्या कमी असली पाहिजे. अलीकडे काय पाहिजे माहिती का? मला चिन्मय म्हणला की महाराज काही बोला पण 9च्या आत संपवा. 9च्या नंतर काम काहीच नाही, पण संपविण्याचा आनंद आहे. महाराज कुठून येऊ मग? बरोबर आहे का? मग पार्वतीने सांगितलं की लघु स्वरूपामध्ये विष्णू सहस्रनाम आहे का? ते म्हणजे आहे, काही काळजी करू नको. राम रामेती रामेती रमे रामे सहस्रनाम तत्तुल्य आहे का नाही? राम नाम 38वा श्लोक, एकदम 38वर गेलो. या रामरक्षा स्तोत्राचा प्राण कुठे आहे? तर या रामरक्षेमध्ये एक राम कवच आहे. दोन्ही रामरक्षाच आहेत, पण त्याच्यातल्या त्याच्यात आहे का नाही? बोट कापलं हृदय कापलं तर फरक आहे की? बोट कापलं तर एवढं काही नाही, पट्टी बांधून येत आहेत, पण हृदय कापलं तर तसं रामरक्षेत एक हृदय आहे. कोणतं हृदय? वज्र पंजर नामेदम आहे का?
पुढे काय कोण लाव, आम्हाला वज्रही कळलं आणि पंजरही कळलं. वज्र हे इंद्राच्या हातातलं शस्त्र आहे आणि आतापर्यंत त्याचा प्रतिकार कोणीच करू शकला नाही. हनुमंताच्या हनुवटीवर जी काही खून आहे, सगळे शस्त्र अस्त्र टाकले हनुमंताच्या अंगावर सूर्याला गिळायला जाताना, पण हनुमंताला काही झालं नाही. मग शेवटी इंद्राने काय मारलं? वज्र. तसं आमच्या शरीराच्या भोवतीचं वज्र म्हणजे रामरक्षा आहे. नुसतं वज्र नाही, वज्र पंजर, पंजर म्हणजे पिंजरा. वज्र पंजर नामेदम यो राम कवचम स्मरेत. हे रामाचं कवच आहे. म्हणून रोज संध्याकाळी तरी तुळशीपाशी बसून रामरक्षा म्हणा. हिंदुस्थान मध्ये घराघरात संध्याकाळी देवापाशी दिवा लावून रामरक्षा म्हणण्याची पद्धत होती. माझ्या घरात होती. आता आम्ही असे दिवे लावले की बायकोनं झिरोचा बल्ब तुळशीपाशी लावला आणि टीव्ही पाहत बटन ठेवलं, उठायचंच काम. तेल नको, तूप नको, वात नको, उदबत्ती नको, देवाचं तोंड पाहणं. घराघरात रामरक्षा आहे. अर्थ पाहिजे तेव्हा समजून घ्या, अगोदर रामरक्षा म्हणायला सुरुवात करा. ऋषी कोण आहेत? ही रामरक्षा कोण्या ग्रंथातून आली? महाराज आम्ही म्हणायलो, हे काय कमी झालं का? बाकीचे तर उसळ खात बसलेत घरी. आम्ही पावसा पाण्याचा आलोच ना, आम्हाला काही विचारू नका. काय ते 8:45 पर्यंत बोला उठून. आनंद रामायण, वाल्मिकी रामायणामध्ये 7 कांड आणि आनंद रामायणामध्ये 9 कांड. बोलत नाही मी, मला असं उबळ येते पण बोलत नाही. त्यातल्या 5व्या कांडामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला, त्याच्यामध्ये ही रामरक्षा आहे. स्कंद पुराणात एक रामरक्षा आहे, वाल्मिकी रामायणात एक रामरक्षा आहे. महाराज किती रामरक्षा आहेत? 5 रामरक्षा आहेत. सगळ्या लोकांना माहीत असणारी जी रामरक्षा आहे, आता आपण जी म्हटली, ही आनंद रामायणामधली रामरक्षा आहे. आपल्याला आनंद रामायणाचं कवरही पाहिलं नाही. आपल्या हिंदूमध्ये एक दोष असा आहे की श्रद्धा भरपूर आहे, निष्ठा भरपूर आहे, व्रत उपवास भरपूर आहेत. महादेवाला सर्दी होईल इतकं पाणी आहे आमच्याकडे. नाकातून महादेवाच्या पाणी यायलंय तरी बाईनं डोक्यावर टाकायला सोडलं. आमच्याकडचा भाग, इकडला माहित नाही मला. सुपीक प्रदेश आहे तो आमचा, पाणी भरपूर आहे. कुणीतरी सांगितलं महादेवाला पाणी किती, ना पाणीच सुरू केलं. आमच्याकडे जर अभाव कशाचा असेल तर जिज्ञासेचा अभाव आहे. समजून घ्या. अरे पाणी आवडतं म्हणजे काय 24 तास पाणी असतं काय? सोतवे महाराजाला गुलाबजामू आवडते म्हणून बाईनं 2 किलो गुलाबजामू ठेवले. भात नाही, वरण नाही, पोळी नाही. ती म्हणजे आम्ही फोन केलता चिन्मयला, चिन्मय म्हणला गुलाबजामू आवडते, खात राह. चालतं का असं? हा, उलटी व्हायली तरी ते म्हणलं तुम्हाला आवडते. म्हणलं आवडतेच रे, पण नाकातून यायले पाणी तरी आवडते. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 5 मिनिटं जास्त गेले तर पुन्हा बोलू नको. जर्मन मध्ये परवा 5-10 वर्षापूर्वी डॉक्टर गुदरून विनोमान नावाची एक बाई आहे. नीट ऐका, ऐका आहेत म्हणून सांगाय. गुरुधन विनोमान, हिचा जन्म गाव आहे जर्मन, हिची भाषा मातृभाषा आहे जर्मन. ही प्राध्यापक आहे अमेरिकेला.
तिथं ती शिकवती इंग्रजीमधून, आणि तिथं तिनं युट्यूबवर रामरक्षा पाहिली. तिच्या मनावर एवढा परिणाम झाला की मला रामरक्षा समजून म्हणता आली पाहिजे, तिचे उच्चार स्पष्ट म्हणता आले पाहिजेत, म्हणून तिनं नोकरीला 1 वर्ष रामराम केला आणि ती पुण्यामध्ये आली. नीट ऐका, पुण्यामध्ये तिनं अनेक विद्वानाच्या ब्राह्मणांच्या बैठका घेतल्या आणि मूळ रामरक्षा संथा समजून घेतली, अर्थ समजून घेतला. तिचं समाधान झालं नाही. पुण्याचे ब्राह्मण म्हणले आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं आम्ही तुम्हाला सांगितलं. ती काशीला गेली. तिनं रामरक्षेसाठी संस्कृतचं अध्ययन केलं. काशीला जाऊन संस्कृत रामरक्षेचं भाष्य तिनं समजून घेतलं. रामरक्षेवर किती भाष्य आहेत माहिती का? आम्हाला काहीच माहिती नाही. रामरक्षेवर संस्कृतमध्ये 2 आणि मराठीमध्ये 3,000 पानाचे भाष्य आहे. तिनं तिथं जाऊन त्याचा अभ्यास केला आणि तिनं एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे बुधकौशिकाज रामरक्षा. मला काही मराठी इंग्रजी येत नाही. या इंग्रजी ग्रंथाचं 1000 पानाचा तो ग्रंथ आहे. त्याचं नाव आहे बुधकौशिकाज रामरक्षा, म्हणजे बुधकौशिक ऋषीने लिहिलेली रामरक्षा. 1000 पृष्ठ आहेत. तिनं काय केलं? तिनं वेगवेगळ्या ग्रंथातल्या रामरक्षा काढल्या, रामशक्तीतले पाठभेद काढले. रामरक्षा इथे किती श्लोकामध्ये आहे? 38, काही ठिकाणी 25, काही ठिकाणी 45, काही ठिकाणी 55, काही ठिकाणी 80. याचा कोणा अभ्यास केला? पृथ्वी महाराजांना नाही, ते उसळ खातच बसले. कोण्या ग्रंथामध्ये किती श्लोकाची रामरक्षा आहे याचा तौलनिक अभ्यास केला. संस्कृतचे 1000 पानाचे भाष्याचा अभ्यास केला. मराठीमध्ये श्रीपाद शास्त्री सातोळेकरांची भाष्य याच्यावर. श्रीपाद शास्त्रीविषयी मी बोलत नाही. मनामध्ये विचार आला आणि भगवंताने त्याची इच्छा पूर्ण केली. इतके अधिकार संपन्न श्रीपाद शास्त्री सातोळेकर होते कुठं? महाराष्ट्रातच होते. पण गांधीच्या कृपेनं जे काही घरं जळाले ब्राह्मणाचे, त्याच्यामध्ये यांचं घर जळून खाक झालं. त्याचं भस्म त्यांनी कपाळाला लावलं आणि ते गुजरातमध्ये गेले आणि गुजरातमध्ये त्यांनी मानधाताला वास्तव्य केलं नर्मदेच्या तीरावर. त्यांचा हा 1000 पृष्ठाचा ग्रंथ आहे. याचा सगळ्यांचा तौलनिक अभ्यास त्या बाईने. आणि मला सांगा, आपलं उसळ कालपासून साबुदाणा भिजवून ठेवला. आमचा वेळ कुठे चाललाय तो बघा. तुम्हाला अजून एक सांगतो पुढे जातो. हक्सले नावाचा एक प्राध्यापक आहे अमेरिकेमध्ये. त्यानं युट्यूबवर संध्या पाहिली. तो पुण्यात आला. त्यांना अगोदर शेंडी ठेवली, संपूर्ण संध्या शिकून घेतली आणि तो आता न चुकता स्नान करून धोतर नेसून 3 वेळेला संध्या करतो अमेरिकेमध्ये. आणि त्यांनी लिहिलंय की हिंदूंच्या जवळ एवढी कामधेनू आहे, एवढा कल्पवृक्ष आहे की त्यांना इतर कुठल्याच धर्मग्रंथाचा अभ्यास करायची गरज नाही. हक्सले संध्येवर त्यानं संशोधन केलं. मी तर तुम्हाला कंसात सांगतो की ब्राह्मणाच्या घरी सुद्धा संध्या नाही. आता मुलीचं नाव सुद्धा संध्या नाही आहे का? तो हक्सले ही रामरक्षा आहे. बुधकौशिक नावाच्या ऋषीने ही रामरक्षा लिहिली. की देवता आहे सीताराम. याच्यावर बोलायचं होतं मला. सीतारामचंद्र देवता आहे, नुसते रामचंद्र देवता नाही आहेत. सीता ही प्रकृती आहे.
सीता ही शक्ती आहे, सीता हे अधिष्ठान आहे. म्हणून सीता रामचंद्र देवता. अनुष्टुप नावाचा छंद आहे, सोपा छंद आहे. ऊर्ध्व मूल मद शाखम अश्वत्थम प्राव हा जसा छंद आहे तसा अनुष्टुप छंद आहे. या रामरक्षेची शक्ती सीता आहे आणि या रामरक्षेचं किलूप हनुमान आहे. किलूप काय करतं? घराचं संरक्षण करतं. कुलूप काय करतं? आपण कुलूप लावून आलं, दोनदा ओढलं की आता निवांत 2 घंटे बसू शकतो का? त्यांना मागच्या दरवाजानं काही करू, समोरून ते सेफ आहे का? रामरक्षेचं किलूप हनुमान आहे. त्याच्यावर मी बोलणार होतो पण काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. पुष्कळ आहे. पुन्हा कधी आपण ह्या किंवा इतर व्यासपीठावर हे सगळं समजून त्या बाईला नमस्कार करा एकदा एकादशीचा, की जी जर्मनीतून अमेरिकेत, अमेरिकेतून पुणे, पुणेहून काशी, आणि आपल्याला श्रीरामनगरच्या कोपऱ्यातून यायचं म्हणलं तर इतक्या लांब असतं का पावसा पाण्याचं? तिथं काही उसळ नाही, रामरक्षा म्हणायची, यायचं कशाला? त्यांचं तीर्थ घ्या. हरिपाठाचं पहिलं भाषांतर फ्रेंचमध्ये आहे. सगळं सांगत बसत नाही मी, पुन्हा सांगत की रामरक्षा आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुसाम महापातक नाशनम. याच्यामध्ये अगोदर रामरक्षेचं काय आहे? एक ध्यान आहे. ध्याये दाजानुबाहुम धृतशर धनुष्यम आहे का नाही? ती बोलायचं होतं मला पण ती मध्येच वाजला अलाराम माझा. लक्षात घ्या की बहुरूपी ध्यान फक्त रामरक्षेचं आहे. ध्यान कसं असतं, कशाचं असतं, काय असतं आहे का अभ्यास आपला? सुंदर ते ध्यान उभे करकटावरी तुळशी हार गळा आवडे निरंतर. हे एक रूपाचं ध्यान आहे. कुठलंही ध्यान एक रूपाचं असतं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ. फक्त रामरक्षेमध्ये बहुरूपी बहुआयामी ध्यान आहे. एकाच रामाच्या पोझिशनचं ध्यान नाही. अजानुभव सुरुवात कुठून आहे? ध्याये अजानुभव. अजानुभव आहे. धृतशर धनुष्य आहे. हातामध्ये काय घेतलं त्यांनी? धनुष्य. आणि तिसऱ्या कडेवात काय आहे? दुसऱ्या कसं बसलेत ते? बद्ध पद्मासनात बसून धनुष्य हातात घेता येते काय? मी सांगू का? 90%ला तर बद्ध पद्मासनच माहित नाही. बद्ध कोट्ट फक्त माहिती. मी सांगतो, गॅरंटी आहे मला. प्रभू रामचंद्र कशात बसले? कोणी आसनात आहे? बद्ध पद्मासन असतं. कपडे कसे आहेत? पिवळ्या रंगाचे. पीतम वासो वसानं. डोळे कसे आहेत? नवकमल स्पर्धी नेत्रम. नुकताच उगवलेल्या कमळाच्या सौंदर्याबरोबर रामाच्या डोळ्याचं सौंदर्य स्पर्धा करायला. तू सुंदर आहेस तर मी सुंदर आहे. नवकमल दल स्पर्धी. स्पर्धा कोणाशी आहे? दुचक्या माणसाची नाही, बांग्याची नाही. नवकमल दल स्पर्धी नेत्रम. अजून कसा आहे रा? वामांकारुढ सीता. बद्ध पद्मासनात बसल्यावर मांडीवर बायकोला घेता येतं काय? बद्ध पद्मासन माहिती आहे का? मी फक्त सांगतो तुम्हाला की दोन्ही पाय मागे नाही ते असे. मला पाय नेता येत नाही, मी हात नाही. आणि मागे गेल्यानंतर या हातानं डावा अंगठा आणि या हातानं उजवा अंगठा धरायचा. कोण खपाटीला पाहिजे. 1.5 किलो उसळ जमत नाही.
हे बद्ध पद्मासन आहे. या बद्ध पद्मासनामध्ये पत्नी मांडीवर घेता येत नाही, इतकं अवघड आहे ते. पण या स्तोत्रामध्ये काय लिहिलंय? वामांकारूढ सीता कुठे बसली आहे? डाव्या मांडीवर आहे. आणि प्रभू रामचंद्र कुणाकडे पाहिले? मुखकमल मिलल लोचनम नीरदाभम. मुखकमल मिलल लोचनम. सीतेच्या डोळ्यामध्ये आपले डोळे मिसळून तिच्याकडे पाहिले. आपल्या घरी असं कधी पाहिलं का? मोठे डोळे कडून पाहत असेल नवरा. सरळ पाहिलं तिच्याकडे, ते तिच्या मांडीवर सीता आहे असं बारीक कोपऱ्यातून बघायले तिच्या डोळ्यात, आणि ती यांच्या डोळ्यात, आणि दोघांचे डोळे मिसळले. किती अवघड आहे ते. मिलन लोचनम. मिलन कशाचं झालं? तिच्या डोळ्याचं आणि नीरदाभम. आकाशात जसे पावसाचे मेघ येतात त्याप्रमाणे प्रभू रामचंद्राच्या शरीराची प्रभा आहे. जटा मुकुट मंडित आहे. लांब सडक काळे भोर केस आहेत प्रभू रामचंद्राचे. आणि आता कुठे जायचंय? वनवासामध्ये जायचंय. म्हणून सोन्याचा मुकुट काय केलाय? काढून टाकलाय. आणि कैकेयीनं सांगितलं की वडाच्या झाडाचा चीक लावा आणि 14 वर्ष हे केस बांधून टाका. प्रभू रामचंद्रांना आईची आज्ञा शिरसावंद्य मानून आपले लांब सडक केस काय केले? असे गच्च आवळून बांधले. तसे गच्च. दधत उरु जटा मंडलम. थोडं तरी कळालं का नाही? दधत म्हणजे धारण केलाय. अरे सोन्याचा मुकुट ते कोणी घालील? आमच्या प्रभू रामचंद्राला जटेचा मुकुट सुद्धा सुंदर दिसतो. दधत धारण केलेला आहे. जटा मुकुट मंडितम. सुंदर दिसतात आमचे प्रभू रामचंद्र. हे रामरक्षेचं ध्यान आहे. पुढे राम कवच जे आहे, शिरोमे राघव पातू, तेवढंच घेऊ आपण आज. 5 श्लोक होते पण आता टार्गेट नाहीये माझे. शिरोमे राघव पातू भालम दशरथात्मजा हा अर्धा श्लोक, चौथ्या मधला, आणि पुढे 5 श्लोक, असे एकूण 5.5 श्लोकाचं कवच आहे. शिरोमे राघव पातू भालम दशरथात्मजा कौशल्य दशो पातू विश्वामित्र. तुम्हाला माहिती आहे सगळं. उगं मला येतं का नाही येतासाठी मी इथे आलो. लक्षात आलं का नाही? असे हे 5.5 श्लोक आहेत. या 5.5 श्लोकाला काय म्हणायचं? राम कवच. काय म्हणायचं? एताम राम बलोपेताम. या प्रत्येक शब्दामध्ये रामाचं ताकद बसलेली आहे. बिभीषण श्रीदापर्यंत आहे ते, आहे का नाही? की माझ्या सगळ्या शरीराचं रक्षण कोणी करावं? या किती शरीराचे अवयव घेतले? किती अवयव आहेत? 20 अवयवाचं वर्णन आहे शिरोमेपासून पायापर्यंत. शिर झाल्यावर भाळ आहे, भाळ झाल्यावर डोळे आहे, डोळे झाल्यावर नाक आहे, नाक झाल्यावर मुख आहे, मुख झाल्यावर कंठ आहे. मला वेळ नाही सांगायला. असं झालं का नाही? एकूण किती अवयव आहेत पायापर्यंत? 20 अवयव आहेत. आणि शेवटी एखादा राहिला असेल तर माझ्या सगळ्या शरीराचे रक्षण करा. अखिलम वपू असा शेवटचा शब्द आहे. त्यातला फक्त एक शब्द घेऊ आपण. आता आलोच आहे मी, तर सुरुवात आपण करू. पुढे काय शेवट होईल तेव्हा होईल. शिरोमे राघव पासून बिभीषणाला राज्याभिषेक करण्यापर्यंत प्रभू रामचंद्राचं सगळं चरित्र क्रमानं अतिशय व्यवस्थित या रामरक्षेमध्ये. आपलं लक्ष नाही, घरी जाऊन पहा. कोण्या कोणा जन्म झाला? शिरोमे राघव कुळामध्ये. वडील कोण होते? भालम. लक्ष झालं? डोळ्याचं रक्षण कोण करायले? कौशल्य दृश्यपातू. आई कोण आहे? कसं यावेळेस आपण बघा. जन्म रघुकुळामध्ये. रघुचंच नाव का?
सूर्यकुळामध्ये म्हणता आलं असतं, इक्ष्वाकू कुळामध्ये म्हणता आलं असतं, ककुत्थ कुळामध्ये म्हणता आलं असतं, मग रघुच का? याच्यावर त्या जर्मनच्या बाईनं 50 पानं लिहिले. परवा वाचलो मी तो ग्रंथ आणि मला बोलायचं होतं की काय केलं रघुनं. रघुनं सर्वस्व दान केलं. राजा असून दुपारी जेवायला काही नाही आणि वरतंतूचा शिष्य कंस आला रघुकडे आणि सांगितलं, राजा माझ्या गुरुला 14 कोटी सोन्याच्या मोहरा दक्षिणा द्यायच्यात, मी तुझ्या दरवाजामध्ये भीक मागायला आलो. रघुला वाईट वाटलं. रघु म्हणला, तू आलास, बरोबर जागी आलास, पण चुकीच्या दिवशी आलास. कालच मी यज्ञ केला आणि सर्वस्वाचं दान केलं, आज माझा कोश रिकामा आहे. मी सरकारच्या खजिन्यातले पैसे आणत नसतो. 5 कोटी आज सापडले जिल्हा परिषद मध्ये. तो म्हणला, मी मोठ्या आशेनं आलो, माझ्या गुरुला मला 14 कोटी द्यायच्यात. ते म्हणला, काळजी करू नको, आजचा दिवस मुक्काम कर, उद्या सकाळी तुझ्या 14 कोटीची व्यवस्था करतो. रघु आणि रघुनं रात्रीतून कुबेरावर स्वारी करण्याची तयारी केली. सगळ्यामध्ये श्रीमंत देव कोण आहे? कुबेर. आणि रात्रीतून नारदानं सांगितलं कुबेराला, म्हणजे पाकिस्तानचे हेर जसे भारतामध्ये आता निघालेत बुळबुळ बुळबुळ आळ्या निघाल्यासारखे. नारदानी त्या कुबेराला सांगितलं की अरे उद्या तुझ्यावर रघु काय करतोय? स्वारी करतोय. ते म्हणतो, रघु कधी स्वारी करू शकत नाही. ते म्हणलं, हेच तर खासियत आहे, उद्या करणार आहे, काय अडचण आहे? अशी अडचण आहे. एक कुणीतरी ब्राह्मणाचा मुलगा आलाय, त्याला 14 कोटी होऊन पाहिजे. म्हणलं, मग रघुला त्रास कशाला? मी सकाळीच त्याच्या राजधानीवर सोन्याच्या मोहराचा पाऊस पाडतो. आणि रघुच्या राजधानीवर सोन्याच्या मोहराचा पाऊस पडला. एवढ्या मोहरा पडल्या की रघुनं त्या कौत्य नावाच्या शिष्याला बोलावलं आणि सांगितलं, या सगळ्या मोहरा घेऊन जा आणि या तुझ्यासाठी आहे. तो शिष्य ओरिजिनल होता, 47 नंतर जन्मलेला नव्हता. तो म्हणला, मी फक्त 14 कोटी घेईल, मला 1 रुपया जास्त नको. आणि रघु म्हणला, मी 1 पैसा ठेवणार नाही, याच्यातला 1 मोहर ठेवणार नाही, कारण या मोहरा तुझ्यासाठी आलेल्या आहेत, मी घेणार नाही. भांडण कशाचं आहे बघा. तो म्हणतो, मला गुरुला 14 कोटी द्यायच्यात. आणि रघु म्हणतो की 14 कोटी दे का 15 कोटी दे, इथं एकही ठेवू नको, कारण हा पाऊस तुझ्यासाठी झालाय. हे भांडण देशात होतं आपल्या. आणि आता भांडण कशाचं चालू आहे बघा. ईडीच्या अधिकाऱ्याकडेच निघाले 14 कोटी मोहरा. म्हणून रघुच्या नावानं हा काय झाला, वंश ओळखल्या गेला. कारण याच्या अगोदर तो ककुत्थ नावानं होता. ककुत्थ कोण होता, त्यानं काय केलं हेही मी सांगणार होतो. पण आज आपल्याला फक्त सुतोवाच करायचे की कुठली गोष्ट करताना, मग रामरक्षा असेल, भीमरूपी असेल किंवा हनुमान चालिसा असेल, त्याच्यामध्ये मंत्रशक्तीचा तर फायदा घ्याच, पण शब्दशक्तीनं त्याचा अर्थ समजून घेऊन आपल्या जीवनाचं काय करून घ्या, कल्याण करून घ्या. हजारो वर्षापासून ही रामरक्षा आपल्या देशामध्ये घराघरात म्हटल्या गेलेली आहे. मला अतिशय आनंद झाला की मी पुन्हा एकदा चिन्मयचं अभिनंदन करतो की या वयामध्ये इतर मुलांच्या आवडीनिवडी काय आहेत हे आपल्याला माहीत आहे. या वयामध्ये एका आपल्या धर्माच्या जागरणासाठी जो तरुण वयामध्ये हे काम करतो, म्हणजे तोंडावर म्हणून नाही, पण अतिशय दुर्मिळ चित्र आहे हे. म्हणून माझी विनंती आहे की सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करावं. त्याचं वर्णन करायचं म्हणजे रामाचंच वर्णन करायचं. तरुण रूपसंपन्न सुकुमारो महाबल. तरुण आहे, सुकुमार आहे, बलवान आहे, रूपसंपन्न आहे. प्रभू रामचंद्राच्या वर्णनाचे किती श्लोक रामरक्षेमध्ये नागरापाठ देतो आज तुम्हाला. पुन्हा जर कधी आलो तर लक्षात ठेवा.
मारुतीचं वर्णन आहे, वाल्मिकीचं वर्णन आहे, प्रभू रामचंद्राचे तर कितीतरी वर्णन आहेत की ना. म्हणून डोळे ठेवून जिज्ञासा जागृत करून त्याचं घ्या. पुन्हा एकदा मी चौधरी परिवाराचं, चिन्मयचं लेकरू आहे, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य घेऊन आला म्हणून त्याच्या हातून भगवान हे काम करून घेत आहे. याची संख्या वाढली पाहिजे, पाठ वाढले पाहिजेत. याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू. मी प्रयत्न करील, तुम्ही प्रयत्न करा आणि सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहून या दर महिन्याच्या एकादशीला होणाऱ्या सामूहिक उपासनेला, सामूहिक आमच्या हनुमान चालिसाला जास्तीत जास्त संख्येने या अशी मी प्रार्थना करतो. आणि माझ्या प्रवचनाचं जर काही पुण्य मला लागलं असेल तरी हेच पुण्याचं काम आहे की भगवंता तुम्ही हे पुण्याचा स्वीकार करा आणि जास्तीत जास्त लोकांना सामूहिक उपासनेला येण्याची सद्बुद्धी द्या. एक 5-10 मिनिटं जास्त झाली असतील तर डोळे मोठे करू नका, मला क्षमा करा. मी आपल्या सगळ्या श्रोत्यांची क्षमा मागतो आणि माझे शब्दपुष्प रामरायाच्या चरणी, मारुतीरायाच्या चरणी अर्पण करतो. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापती महादेव की जय. वा, अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये महाराजांनी खरंच खूप, म्हणजे आतापर्यंत कधी असा विचार केलाच नव्हता रामरक्षेबद्दल. एवढं छान आज ऐकायला मिळालं. सर्वांच्या वतीने अगदी खूप खूप धन्यवाद महाराजांचे. जय श्रीराम. यानंतर आरती होईल. मी दीपक भाऊंना विनंती करतो त्यांनी आरतीसाठी समोर यावं. जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातानजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि. अस्तु श्री मंगलानि भवन्तु. इकरदना गजवदना देवा, इकरदना गजवदना देवा, लंबोदर सगुणा ओ देवा, लंबोदर सगुणा ओ देवा, मूषक वाहन वरदा देवा, मूषक वाहन वरदा देवा, विद्यानिधि गहना ओ देवा, विद्यानिधि गहना ओ देवा, गंडस्थल मद श्रविता देवा, गंडस्थल मद श्रविता देवा, मधुकर रस भ्रमणा ओ देवा, मधुकर रस भ्रमणा ओ देवा, सुंडा सुंदर मंडित देवा, सुंडा सुंदर मंडित देवा, शशिभूषण वदना ओ देवा, शशिभूषण वदना ओ देवा, पार्वती पुत्र गजानन देवा, पार्वती पुत्र गजानन देवा, जय जय गणनाथा ओ देवा, जय जय गणनाथा ओ देवा, इकरदना गजवदना देवा, इकरदना गजवदना देवा, लंबोदर सगुणा ओ देवा, लंबोदर सगुणा ओ देवा, सत्राने उड्डाणे हुंकार वदनी, करिडळमळ भूमंडळ सिंधू जगगणी, कडाडले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी, सुरवरणी शाचर जात्या पळणी, जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता, तुमचे निप्रसादेन भिकृतांता, जय देव दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द, थरथरला धरणीवर मानीला खेद, कडाडले पर्वत उड्डाण उच्छेद, रामे रामदासा शक्तीचा शोध, जय
जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता तुमचे ने प्रसादेन विकृतांता जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि मान्दारमालांकपालकाय कपालमालांचितशेखराय दिव्यंबराय दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय अथ कर्पूरनीराजनदीपं समर्पयामि मयजन्त देवासानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामे श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वै राज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्य माधिपत्समन्तपर्या ईशा सार्वभौमः सार्वायुष्य आदान्त परार्धात् पृथिव्ये समुद्रपर्यन्ताया एकराडिति तदप्लेश श्लोकोऽभिगितो मरुतः परिविष्टारो मरुतस्या संग्रहे आविशतस्य कामप्रे विश्वे देवा सभासदेति हरि ओम संपत्र्यावा भूमि जनयन् देव एकः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ॐ अंजनीपुत्राय धीमहि वायुसूताय पुत्राय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि नमस्कारं करोमि यानि कानि च पापानि जन्मान्तरे कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे अन्यथा नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बोल हनुमान भगवान की जय श्री राम जय श्री राम